या ठिकाणी देवीदासजी भगत सर उद्योजक खरवई आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. माननीय देवीदासजी भगत सर. तसेच बदलापूर संघाकरिता सुद्धा पारितोषिक लावले जाते. सन्माननीय देवदास भगत साहेबांकडून मात्र पारितोषिक लागले गेलंय. विकेट अटॅक 500 रुपये असणार, तर जर मॅच जिंकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार. तथा क्षेत्ररक्षक निखिल शेंडेसाठी प्रत्येक कॅचसाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर या ठिकाणी खरवई शाखा प्रमुख माननीय गणेश जमदारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर मी किशोरजी, आपण कुणालजी, आपण इथेच थांबायचं, म्हणजे आपण या मान्यवरांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर राजेजी शिंगटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. माननीय राजेजी शिंगटे सर यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. एक प्रेमळ आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी त्यांच्यासाठी सपूत केलं जात आहे. राजेशजी शिंगटे सर. त्यासोबत या ठिकाणी विनोदजी जमदारी सर या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातो. माननीय विनोदजी जमदारी सर. त्याचबरोबर महेश फुटाणे सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातो. महेश फुटाणे सर. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ता केशवजी तरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी केशवजी तरे सर यांचाही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. मित्रांनो, आयोजकांनी सांगितलंय ज्याही खेळाडूचं, ज्याही प्रेक्षकाचा वाढदिवस असेल आजचा, त्यांनी या ठिकाणी येऊन सांगायचं आणि त्याच्यासाठी आपण गोड संगीत आणि त्याला शुभेच्छा दिल्या जातील. ज्याचाही वाढदिवस असेल कृपया आपण आमच्याकडे कळवायचे. या ठिकाणी प्रल्हादजी राणे सर बीजेपी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रल्हादजी राणे दादा, त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर प्रल्हादजी राणे सर, खरंच त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. प्रशांतजी विर्ले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. प्रशांतजी विर्ले सर. त्याचबरोबर आमचे संदीपजी मसने सर खरंच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आणि थोडंसं आपण या स्वागत समारंभाला पूर्णविराम देऊया. थोड्या वेळापुरता एक संस्कार असेल, कारण प्रेक्षकाने पाहूया हा कर्जत अंडर संघ आणि हा बदलापूर अंडर संघ यामधील हा सामना. थोडीशी मजा लुटूया आणि पुन्हा एकदा भेटूया ब्रेकमध्ये. पुन्हा एकदा पाहुण्यांचं आपण स्वागत करू. तत्पूर्वी संधी देऊया आमचे साथी समालोचक अंडर-19 स्पेशलिस्ट समालोचक पियुष बाबरे यांच्याकडे. धन्यवाद सर. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा वंदना करून मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं व मान्यवरांचं या दोस्ती चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि अमोलचा फटका मात्र पाहुण्यांचं स्वागत करतोय.
गोलंदाजाचं सहर्ष स्वागत. चेंडू झाला फरार सीमारेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या ठिकाणी रघुनाथजी धोंडूतरे दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. आणि हा पारितोषिक असणार आहे पियुष. अमोलसाठी एक सुंदर पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. आयुष्य तांबोले याच्याकडून 1000चं पारितोषिक आहे. 2 षटकार मारले ना. हा 2 षटकाराचा 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी सपूत झालाय. तर आमचे शिल्के दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. तर निश्चितच पारितोषिकांची मात्र खैरात झाली गेली आहे. घुटनात एक तमाशा देख. चेंडू आउट ऑफ दी पार्क. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर षटकाराच्या मदतीने मात्र अमोल भोईरची या शृंखलेमधली दुसरी षटकार हॅट्रिक मात्र अमोल भोईरच्या नावावरती कोरली गेली. ओव्हर टू डीजे. धन्यवाद. थँक्यू मास्टर. या ठिकाणी विशालजी विरले दादा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचाही आपण मान सन्मान करूया. पियुष बघितलं गेलं अमोलने पुन्हा एकदा दाखवून दिलं का मला मान म्हणतात, पण त्याची बॅटिंग स्टाईल खरंच एबी सारखी असते. आणि सुरेख फटका. ऊंचाई जादा लंबाई बघूया खेचणार का. शतरक्षक आकाशचा गोलचा केला पण चेंडू सीमारेषा पार. वाघाची धाड फोडला पहाड. आणि या छत्रपतीचा छावा ठोकतोय 6 धावा. थँक्यू डीजे. निश्चितच मालेगाव संघाचा हा वंडर बॉय तसेच कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वात मात्र याला अव्वल दर्जाचा खेळाडू का म्हटलं जातं ते मात्र दाखवून देतो, सिद्ध करून देतो तो हा अमोल भोईर. बघितलं गेलं अमोल भोईर पहिल्या षटकाच्या अंती थोडासा मात्र हा संघ दबावात सापडला होता. पुनश्च मोठा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. सचिन तेंडुलकरचा आठवण देऊन देणारा हा शॉट. अमोल भोईरच्या पारीतून लगातार 5वा षटकार. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. बॅक टू बॅक 5 षटकार लागलेत. हा षटकार आला तर पुन्हा एकदा विक्रम असणार. सुरेख 6 चेंडू आणि 6 षटकार. पुन्हा एकदा 1000चं पारितोषिक आयुष्य तांबळी दादांकडून, त्याचबरोबर देविदासजी भगत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अमोलसाठी 6 चेंडू आणि 6 षटकार लगावलेत. धावसंख्या नेऊन ठेवले ती बघितलं गेलं. 2 षटकं संपलेत आणि ह्याच्या 5-6 षटकारांनी 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 37 धाव्यावरती जाऊन पोहोचला. या 37 धाव्यासाठी फक्त चेंडू केलेत ते 9 आणि 9 चेंडूमध्ये 37 धावा पटकवल्यात. क्या बात आहे. का म्हटलं जातं कर्जत तालुक्यातील अव्वल दर्जाचा खेळाडू पियुष आज पुन्हा एकदा दाखवून दिलं अमोलने, सिद्ध केली. आणि इशारा असेल 19 तारखेला खेळणाऱ्या संघांना, म्हणजे उद्याच्या रात्री खेळणाऱ्या संघाला इशारा असेल अमोल वापस आलाय पुन्हा एकदा मैदानावरती ही खेळी करण्यासाठी. आणि हे 6 षटकार. तर हा इशारा आहे बीड संघाला. रविदादा लोभाई सांगतात आम्हाला का आम्हाला इशारा आहे अमोलचा का अमोल तुफान फॉर्ममध्ये आहे. 6 चेंडू आणि 6 षटकार. 43 धावा झाले पियुष. या 43 धावेला किती बढोती दिली जाणार. आणि खरंच प्रेक्षकांची आणि आमच्या संजय दादांनाही माहिती आहे आयुष 11चा संघ कर्णधार आहे हा अमोल भोईर. आणि खरंच त्यांना इच्छा आहे की यांनी कुठेतरी या सामन्यामध्ये अर्धशतक लागावं. निश्चितच अमोल भोईरचं मात्र कौतुक केलं जाईल. 6 चेंडू आणि 6 षटकाराचा विक्रम मात्र रचला गेलाय तो या अमोल भोईरच्या नावावरती. गोलंदाज तर देविदास भगत साहेबांकडून मात्र अमोलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 3रं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र हाताला गेला होता. पंचांकडून मात्र डिसिजन येणं अजूनही एकदा पूर्ण तू मे
फलंदाज मात्र धावच्या स्वरूपात बाद होईल. 1+1 अशा प्रकारचे 2 धाव मात्र टिपल्या जातील. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा जयवंत मात्र बॅक टू पवेलियन. जब से देखी आई एक वीरा मैं ये रात हो गया, ये रात हो गया, मैं ये रात हो गया, ये रात हो गया, मैं ये रात हो गया. जब से देखी आई एक वीरा मैं ये रात हो गया. धन्यवाद डीजे मास्टर. धोत्री संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला असेल. तर या ठिकाणी खरंच समीर सोमने कर्जत तालुक्यातील एक समालोचक ज्याला म्हटलं जातं आणि खरंच विनंती केली होती समीर एकदा तरी येऊन जा आणि खरंच विनंतीला मान देऊन या ठिकाणी समीर उपस्थित झाला. खरंच समीर बोटला होता मला एक दिवस का संदीप गायकवाड कधीतरी आयोजकाच्या भूमिकेमध्ये दिसतील आणि समीर खरंच तुम्ही स्वप्न पाहिलं होतं आणि मारुतीदादा टोकरेंनी मला घेतलं या आयोजनामध्ये. खरंच समीर तुझंही धन्यवाद. तुझं बोललं आणि मारुतीदादाकडचं कर्तव्य पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे आणि तुझंही या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानावरती. स्वेअर मारा घोषित केलाय. या स्वेअरने धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या आकड्यावरती बघितलं गेलं 45 धावेवरती. पहिला झटका जयवंत भेटला धावबाच्या स्वरूपात ही जोडी फोडण्यामध्ये यशस्वी झाला तो बदलापूर संघ. गोलंदाज मयूर विवेकर बघूया गोलंदाजी मार्कवरती कशा प्रकारे आक्रमक गोलंदाज आहे. त्याच्या पॉटोफिनमध्ये पॉवर आहे, एक स्पेस व्हेरिफिकेशन करण्यामध्ये माहीर आहे. आज काय करणार का समोर असणार एक आक्रमक फलंदाज अमोल. सुरेख फटका कार्पेट पद्धतीने खेळलेला चेंडू काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार. शतरक्षक चेंडू उचलणार तत्पूर्वी एकच धाव घेतली जाते. अमोलच्या खात्यामध्ये एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती भारतीय संघ 47 या आकड्यावरती. भारताला जो स्वातंत्र्य भेटला तो वर्ष म्हटलं 1947 आणि खरंच आज आपण जे खेळतोय पारतंत्र्याकडून स्वतंत्राकडे जी वाटचाल क्लास करायचा प्रयत्न होता. नितेश भोईर बघितला गेला ज्याला जीत भोईरने ओळखला जातोय कर्जत तालुक्यामध्ये. तो बघितला गेला पहिल्या चेंडूवरती सिंगल रोटेट करतोय आणि कुठेतरी प्रत्येकाचे म्हणत आहे कारण अमोलला स्ट्राईकवरती आणून ठेवायचं आहे आणि तो अमोल स्ट्राईकला आलाय. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणाऱ्या बघितलं गेलं तर या षटकात ते चेंडू झाले ते तिसऱ्या 2 म्हणजे 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 10 चेंडूमध्ये किती धावा कुठल्या जाणार. सुरेख क्लास केला चेंडूला शतरक्षक तैनात पण फलंदाज बाद होणार. सुरेख झेल त्या ठिकाणी थोडीशी ताकद कमी पडली. टायमिंग जुळवलं नाहीये. तो तंत्र अंमलवलं होतं अमोलने तो कडू अपयशी ठरलं आणि हा दुसरा झटका अमोलच्या स्वरूपात दिलं जातंय त्या कर्जत या संघाला. आणि खरंच बघितलं गेलं मयूरने दिलेली कामगिरी सरळ पार केले. झटका असणार. बघूया येणारे 9 चेंडू शिल्लक असणार आणि नवीन फलंदाज मोठ्या उर्फ वैभव थेर. वैभव थेर उर्फ मोठ्या बोलण्यापेक्षा मोठ्या आणि उर्फ थेर म्हणजे मोठ्या नावाने सध्या प्रसिद्ध आहे. बघूया हा कशा प्रकारे कामगिरी करणार. डीजे निश्चितच प्रेक्षणीय सामना भरवण्यात आला. अंडर 19 संघाचे का प्रेक्षणीय सामना मात्र भरवण्यात आला का या सामन्याला पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक गर्दी झाली ते मात्र सिद्ध करून दिलं ते या अमोल भोईर सारख्या फलंदाजाने. अमोल भोईर मात्र बॅक टू पवेलियन झाला गेलाय. मात्र धावफलक जाऊन पोहोचले ती कर्जत 11 परिसराची 48 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. नितेश फलंदाज गॅपचं प्रदर्शन मात्र दाखवून दिलंय. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप पॉइंटच्या रिजन मध्ये जाणार तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. निश्चितच चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेलं तर 4 ने जाऊन पोहोचले ते 52 या धावसंख्येवर. 52 धावा मात्र धावफलकावरती लागली गेली. एक मोठी धावा उच्चांक मात्र गाठला गेला या संघाने. तर पुढचा चेंडू नितेश साडे. निश्चितच आडव्या बॅटने करण्याचा प्रहार यष्टी रक्षक चाकला चेंडू जाऊन पोहोचलाय तो लॉंग स्टॉपच्या दिशेने. पंचांचा निर्णय असणार लेग बायच्या स्वरूपात चौकार. तर चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले ती धावसंख्या 56. कर्णधार त्याचबरोबर
श्री गणेश कोलोली संघाचा कर्णधार. आपण त्वरित नाणेफेकसाठी व्यासपीठावरती यायचे. धोत्रे संघाचा कर्णधार आणि श्री गणेश कोलोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकसाठी व्यासपीठावरती यायचे. निश्चितच या प्रेक्षणीय लढतीमध्ये सर्वोच्च धावसंख्या मात्र गाठी गेली. नितेश मात्र अजूनही धावांचा गती मात्र उभारण्यात यशस्वी ठरताना दिसून एक धाव पूर्ण. मिस टाइम थ्रो मात्र आला गेला. 2 धाव मात्र पूर्ण केले गेलेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक 2 ने आलत झालंय आणि षटक मात्र संपलं गेलंय. ते क्रमांक 3रा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 58 या धावसंख्येवर. जर बघितलं गेलं ना पियुष, हे दोन्ही संघ समीरजी सोमणे आपण विनंती असेल व्यासपीठावरती यायचे. तर विनंती असेल कारण जर बघितलं गेलं इथं भरपूर मान्यवर आहेत आमचे, सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर. आणि समीर सोमने बघितलं गेलं 3 तारखेला त्यांचा 4 तारखेला त्यांचा विवाह सोहळा पार झाला आणि खरंच थोडे दिवस झाले ब्रेक आहेत या ठिकाणी ते या ठिकाणी उपस्थित झाले. तर राजू मोरगे ही या ठिकाणी उपस्थित झाले. काही जोडगुले असते राजेश भोईर, राजू मोरगे, त्याचबरोबर समीर सोमने जेव्हा असतील कारण यांची हिचकूच चालू असते आणि आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. धोत्रे संघ आणि श्री गणेश कोलोली संघ कर्णधार या व्यासपीठाचे विराजमान झालेत. मी विनंती करतो देवीदासजी भगत साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकचा कौल या ठिकाणी करायचे धोत्रे आणि श्री गणेश कोलोली संघादरम्यान. तर 58 धावा धावफलकावरती स्लॉकचं षटक मात्र लागलं जातंय. पहिला चेंडू अतिरिक्त वेगाने हाताळलेला हा चेंडू मात्र चेंडूने वेध घेतला तो यष्टीरक्षकाचा जाऊन विसावला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली गेली. फैजल बघितलं गेलं तर पियुष हा गोरेगाव संघाचा खेळाडू आहे. आज बदलापूर संघाकडून खेळला जातो. अंडर-19चा संघ जमवला गेलाय. बघूया फैजल कशा प्रकारे कामगिरी करणार. सुरेख फटका आहे पण क्षेत्ररक्षक चेंडूखाली येणार. फलंदाज बाद मोठ्या माघारी परतणार. म्हटलं गेलं कारण सालोकच्या मैदानावरती या फैजलला खेळताना बघितलं होतं. आक्रमक फलंदाज आहे. 50 कित्येक वेळा त्यांनी पार केले वैयक्तिक धावा कुटण्यामध्ये. 50 पार केले. आम्ही बघितलं पावसाळी क्रिकेटमध्ये रेनी सीझनमध्ये हा मालेगावच्या मैदानावरती आला आणि 50 धावा कुठून गेला होता फैजल. आज त्याच खेळीची अपेक्षा असणार या संघासाठी. येणारे पुढील चेंडू आणि बघूया नवीन फलंदाज गेलाय भूषण, ज्यांनी काल या मैदान गाजवलंय. काल पिंपलोली संघ क्वालिफाय झालाय तो सेमीफायनलला आणि त्या संघाचा तारणहार अष्टपैलू कामगिरी करण्यात गोलंदाजीमध्ये प्रत्येक षटकामध्ये 2 विकेट चपकणारा आणि वैयक्तिक 5 चेंडू 18 धावा, 5 चेंडू 22 धावा, 4 चेंडू 26 धावा पटकवणारा हा फलंदाज भूषण नॉन स्ट्राईकला असणार. तर निश्चितच अंकुश मिसाल साहेब सुद्धा इथं उपस्थित. त्यांना विनंती की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावे. तसेच देवदास भगत साहेबांकडून मात्र निखिलसाठी पारितोषिक लागले गेले. प्रत्येक जेलसाठी 200 रुपये मात्र 200 रुपये कमवले गेलेत या निखिलने. तर पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हवाई हल्ला चढवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता. निश्चितच पंचांचा निर्णय निश्चितच येणार परंतु 200 रुपयाचं मात्र पारितोषिक लागले गेलंय. ते निखिल या क्षेत्ररक्षकाने झेल टिपली तेव्हा मात्र फलंदाज नितेश मात्र बॅट पवेलियन. या ठिकाणी विलासजी कालेकर सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. माननीय विलासजी कालेकर सर. लाख मोलाचं ठेवलंय बक्षीस सामना वीराला नजराना खास. 40 संघाचा आहे प्रवेश रायगड ठाण्याचा समावेश. धन्यवाद. निश्चितच कालचा मैदान हाच मैदान मात्र कालच्या दिवसात गाजवणारा हा फलंदाज भूषण भोईर ज्याने बघितलं गेलं तब्बल 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. पिंपलोली संघाचा हा वंडर बॉय तो मात्र आता येणार. खरी परीक्षा मात्र आता सुरू होणार. ते या कर्जत करांच्या विरोधात खेळणारा हा संघ म्हणजेच बदलापूर 11 परिसरातला संघ धावफलक जाऊन पोहोचलाय. त्या आतापर्यंत 58. 3 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही शिल्लक. चौथा षटक फैजल मात्र हाताळताना दिसून येतोय. चौथा चेंडू असणार राईट अँड राऊंड द विकेट. मारा करणार कालच्या दिवसाचा स्टार आणि विकेट हॅट्रिकच्या कदारवरती येऊन टेपलाय तो फैजल टू भूषण. लोअर फुलटॉस पद्धतीला चेंडू कन्वर्ट करून दिला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण मात्र एकच धाववरती समाधान मानावं लागते. एकेरी धावेच्या स्वरूपाने स्ट्राईक मात्र रोटेट झाली गेले आणि धावफलक 1 ने सरसवले गेले. जाऊन पोहोचले ते 59 या धावसंख्येवर. निश्चितच हवेची लाट मात्र येताना दिसून येते. 59 धावा धावफलकावरती या प्रेक्षणीय लढतीत मात्र हवा सुद्धा सहभाग होताना दिसून आले. विकेट हॅट्रिकच्या कदारीवरती येऊन टेपला होता हा फलंदाज फैजल. थोडीशी का होईना मात्र दुरावली गेली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आणि आतापर्यंत
कर्जत 11 संघाची मात्र धावसंख्या येऊन टेपले ती 59. 5वा चेंडू राईट हँड राऊंड द विकेट. फलंदाज साज्य मोठा फटका हवाई सफर क्षेत्ररक्षक तैनात मात्र क्षेत्ररक्षकाला पार करून चेंडू आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. षटकारांची बरसात आज पाहूया आनंदात. संघ उतरतील मैदानात खेळ दाखवतील या जोमात. किशोर कालेकर दादा आहे आपल्या साऱ्यांच्या धन्यवाद. हरिचंद्र जाधव साहेब, ज्ञानेश्वर जाधव साहेब, हरिचंद्र जाधव साहेब, व्यासपीठावरती यायचे आपण. यावर लवकर व्यासपीठावरती या, कारण अतिथी देवो भव आणि खरंच तुम्ही आमचे पाहुणे आहात. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. शेवटच्या चेंडूवरती मात्र हादरा लागला जातोय, म्हणजेच एकूण धावसंख्या मात्र धावफलकर किती असणार ती मात्र कर्जत 11 संघाची 65 निश्चितच 65 रन्स ऑन दी बोर्ड आणि 66 धावांचं आव्हान असणार. ते बदलापूर संघाला आव्हान चेस करण्याकरता कशा प्रकारे धावगती उभारणार तत्पूर्वी जाऊया लाडका ढिजेकडे. थँक्यू डीजे मास्टर माननीय देवदाजी भगत साहेबांकडून पुन्हा एकदा पारितोषिक येतो आहे. जर बदलापूर संघाने या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला तर त्यांना 2000 पारितोषिक असणार देवदाजी भगत साहेबांकडून. त्याचबरोबर कर्जत संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार. तर या सामन्यामध्ये जो सामनावीरचा किताब पटकेवेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार. देवदाजी भगत साहेब खरवई उद्योजक करज यांनी लावलेलं पारितोषिक बघूया कोणता संघ पटकवणार. जर विचार केला एकीकडे गोलंदाज एकीकडे फलंदाज गाजला गेलाय, पण येणारे 24 चेंडू विजयासाठी 66 धावांची गरज. या स्पर्धेमधलं हायेस्ट स्कोर धाव आणि भावेश आणि स्वतः भावेश आणि हेमंत आपण खरंच अर्धी रात्र होत आली. आणि जर तुम्ही चेअर्स बॉयज आहात आमच्या जे कलाकार आहात आणि तुम्ही जर शांत बसले तर प्रेक्षकांना मजा येणार नाही ना. डीजे मास्टर होऊन जाऊन द्या यांच्यासाठी एक मधुर संगीत. थँक्यू डीजे मास्टर माननीय हरिचंद्र जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. मी आयोजकांना विनंती करतोय त्यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचे. त्याचबरोबर नरेशजी कालेकर यांच्याकडून परेश कालेकरसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. माननीय ज्ञानेश्वर गायकर सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. आणि मी विनंती करतो आयोजकांना ज्ञानेश्वर जाधव साहेब आमच्या अंतरडोरून आलेले आमचे पाहुणे त्यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. तर दिनेशजी कालेकर सर प्रमुख तर युवा प्रमुख यांच्याकडून परेशसाठी विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक असणार. तर पारितोषिक लागणार, पण एकीकडे बघितलं गेलं फैजल सारखा आक्रमक फलंदाज आहे.
तर स्ट्राईकला असणार फैजल, नॉन स्ट्राईकला असतील मयूर दिवेकर. बघितलं दोघांमध्ये जी पॉवर आहे, दोघांमध्ये जी ताकद आहे. एकीकडे फैजल कित्येक सामन्यामध्ये अर्धशतके पारी केले त्यांनी गोरेगाव संघासाठी, पण आज अंडर-19 संघाकडून खेळताना कशा प्रकारे कामगिरी करणार ते एकीकडे खरंच दबदबा निर्माण केला आहे अंडरम आणि ओरममध्ये या मयूरने. तो कशा प्रकारे कामगिरी करणार. पहिला चेंडू भूषणचा झटका. का म्हटलं भूषण रायझिंग स्टार इन पिंपलोली झटका देतोय. फैजल सारखा फलंदाज बघितला गेला ना संघामध्ये असणारा मोठा हा झटका दिला गेलाय तो अंडर-19 बदलापूर संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. काल पब्लिक जास्त होती म्हणून जास्त खुश होते, आज थोडी पब्लिक कमी आहे म्हणून थोडी नाराज झालेत वाटते स्वतः भावेश आणि हेमंत. पण बॅटरी डीम आहे, चार्ज व्हायला टाईम लागेल. मित्रांनो जोरदार एक आवाज द्या त्यांना, बॅटरी चार्ज होईल त्यांची. पहिला चेंडू होती, पहिला झटका भूषणने कालपासून करामत केले. काल पिंपळी संघ क्वालिफाईड झाला या ठिकाणी, खरंच सेमीफायनलमध्ये धडक दिले, पण त्यामध्ये बघितलं सलग 4 सामने केला, एक सामना सलग 3 सामने केलेला संघ. माननीय गणपतजी मिसाळ साहेब आपण व्यासपीठावरती. सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू सुरेख होता पण फटक्यामध्ये ताकद होती. चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये सीमारेषा पार. मयूरचा एक ब्रँडेड फटका, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा ग्लान्स केला, गॅप मधून चेंडू लागला डी पॉइंट रिझल्ट मध्ये. प्रशांत तांबोले KPL स्टार ज्यांनी KPL गाजवली. ओहो गलती, चुकीला माफी नाही. परत म्हटलं गेलं काल आमच्या नितेश तरेने सांगितलं, नशीब बलवत्तर काय करणार शोएब अख्तर. किती पण गोलंदाजी फास्ट करा, पण जर नशीब बलवत्तर असतील तर फलंदाज बाद करण्याचा किती प्रयत्न करा, नशीब चांगले आहेत त्याचे. पुन्हा एकदा वाचला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. विजयासाठी 66 धावांची गरज होती आणि या 8 धावा आल्यात म्हणजे अजूनही 58 धावांची गरज असणार ते बदलापूर अंडर-19 या संघाला. मयूर स्ट्राईकला सामना करणार भूषणच्या पुढच्या चेंडूचा. सुरेख फटका, पुन्हा एकदा बॉटम हिट पॉवर, चेंडू देऊन दिला सीमारेषा पार. बेहतरीन षटकार. थँक्यू मास्टर. रोहिदासजी, देविदासजी साहेबांकडून पारितोषिक आहे. जर बदलापूर संघ जिंकला तर 2000, कर्जत संघ जिंकला तर 1000 आणि सामनावीरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सुरेख फटका लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय, अमोल भोईर त्या ठिकाणी असणार. चेंडू उचलणार. एक धाव मयूरच्या खात्यामध्ये, एक धाव संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावरती 15 या आकड्यावरती. विलासजी कालेकर दादा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. माननीय विलासजी कालेकर सर. माननीय हनुमान कालेकर दादा आपणही व्यासपीठावरती यायचे. दुधारी तलवार, रिवर्स शॉट, लगातो तीर, नाही तो फकीर म्हटलं जात आहे, पण हा चेंडू सीमारेषा पार फेकून दिला. रिवर्सचा फटका, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पियुष बघितलेलं विलासजी कालेकर दादा यांच्याकडून हा पारितोषिक असणार. ह्या
रोमॅन्टिक लढती म्हणजे प्रेक्षणीय लढतीमध्ये जो संघ विजय होईल त्याला 2222 रुपयाचा पारितोषिक असणार, आकर्षक ट्रॉफी असणार. आणि बघूया ही ट्रॉफी कोणता संघ पटकवणार. म्हटलं होतं या संघामध्ये बॉटम हिट पॉवरवाले फलंदाज आहेत. एक फैजल बाद झाला पण एकाहून एक सरसेनापती मैदानावरती उतरणार ना आक्रमण चढवणार. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 या आकड्यावरती. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती मात्र लागले गेले. तर बघितलं गेलं पहिल्याच चेंडूवरती भूषणने एक सुरेख चेंडूची हाताळणी केली होती. पहिल्याच चेंडूवरती मात्र हादरा बसला होता. एक मजबूत बांध्याचा फलंदाज मनगती टाकत असलेला फलंदाज फैजल मात्र बॅक टू पविलियन झाला गेला. त्यानंतर थोडासा 5 चेंडू नंतर मागणा ठरला हा गोलंदाज भूषण. 21 धावा तब्बल खर्च केल्यात. तर संघाची धावसंख्या बदलापूर संघाची आतापर्यंत जी एकूण धावसंख्या मात्र लागली गेली ती स्कोअरबोर्डवरती 21. 18 चेंडूंचा खेळ म्हणजेच 3 षटक 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आणि धावसंख्येची अजूनही गरज असणार. ते येणाऱ्या 45 18 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज असणार. भूषणचं एक षटक मात्र संपुष्टात आलं गेलंय. धावफलक 21 पर्यंत जाऊन पोहोचलाय. 18 चेंडू 45 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती मकरंद. तर मकरंद गोलंदाज नेरलचा हा वंडर बॉय मात्र गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक पहिला चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने अमोल क्षेत्ररक्षक गोलीच्या वेगाने मात्र धावून आला. सुरेख कमबॅक दिलं होतं मात्र चेंडू जाणार तिथेच गेला. चेंडू लॉंगॉनच्या कार्पेटच्या साह्याने जाऊन पोहोचला. तो 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीसे. तर निश्चितच परेश कालेकरनी जर झेल घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार. मात्र गलती करतोय तो हा गोलंदाज. सोयर मारा आता गेला. एक धावसंख्या मात्र धावफलकावरती ऍड केली गेली आहे. जाऊन पोहोचली ती धावसंख्या 26. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 26. तर पुढचा चेंडू मोठा फटका लगावला गेला. चेंडू काही कालावे क्षेत्ररक्षक अमोल जीवाचा लोकतोय. सुरेख अटेम्प्ट केले होते. निश्चितच जेल सुटली गेली आहे. 2 धावा या चेंडूवरती टिपल्या गेल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षक मात्र पावस मिळाला. निश्चितच जेल टिपली असती तर ज्या प्रकारे या आधील सामन्यामध्ये सुद्धा बाकरीच्या पाड्या संघाचा क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या दिशेने संकेत तैनात होतात. त्यानंतर सुरेख झेल टिपली गेली होती. त्यानंतर अमोलला काहीशी संधी झाली होती. सुरेख अटेम्प्ट केली होती मात्र झेल जमिनीला दान झाली गेली. 2 धावा टिपल्या गेल्या. जाऊन पोहोचली ती धावसंख्या आतापर्यंत एकूण बदलापूर संघाची 28 वर. 28 धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली गेले. 4 चेंडूंचा खेळ मात्र दुसऱ्या षटकातील यांना अजूनही शिल्लक. गोलंदाज मकरंद सज्ज. पुढे सरसावत लगावला. फॉलो थ्रू मध्ये सुरेख प्रयत्न केले गेले होते. त्यानंतर दिलेला कमबॅक ऋतिक विर्ले कडून. त्यानंतर आलेला पुनश्च सेकंड हाफ मध्ये कमबॅक मनोज वावरे. एकदा मात्र टिपली गेली. एकेरी धावेच्या स्वरूपाने धावफलक 1 ने हलत झाले गेले. जाऊन पोहोचले ती धावसंख्या आतापर्यंत बदलापूर संघाची 29 वर. 29 धावसंख्या मात्र धावफलकावरती लागले गेले. तर निश्चितच सुरेख षटक हाताळत होता. एक चौकार काढल्यानंतर सुरेख कमबॅक करताना दिसून आला हा गोलंदाज मकरंद. नेरल संघाकडून नेहमीच खेळताना दिसून येतो तोच मकरंद. आज मात्र अंडर 19 कर्जत परिसरामधून खेळताना दिसून येतो. पुढचा चेंडू सफल झाला होता. गुटनाट एक तमाशा देख. निश्चितच प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र जाऊन विसावले यष्टी रक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूला मात्र कन्वर्ट करून दिले. बघितलं गेलं थोडंसं दडपण मात्र जाणून येतंय. घुटना टेकला होता. शॉट लगावण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच चेंडूचा आणि फलीचा मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना धावफलक स्थिरावलं गेले ते 29 वर. पुढचा चेंडू परफेक्ट ब्लॉक बॉल मध्ये टाकलेला हा चेंडू फसवलं तर या गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी मात्र 22 मिळाले. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1 चेंडूचा उर्वरित खेळ मात्र शिल्लक असणार. 1 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असणार. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 वर. मकरंद मात्र पुनश्च सज्ज होणार. शेवटचा चेंडू षटकाची सांगता राईट हँड ओव्हर द विकेट.
हलवार स्वरूपाची डिलिव्हरी केली गेली. चेंडू काही काल हवे, क्षेत्ररक्षक धावणार. चेंडू नोमॅन झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव उचलली गेली आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. एकेरी धावेच्या स्वरूपाने 2 षटक मात्र संपले गेलेत आणि धावफलक 1च्या मदतीने जाऊन पोहोचलंय. 2 षटकांच्या अंती 30 या धावसंख्येवर 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असणार आणि 36 धावांची गरज. नाईट क्रिकेट सामने भरविले बिरदवले गावाच्या मैदानात. नाईट क्रिकेट सामने भरविले बिरदवले गावाच्या मैदानात. सार आयोजन केलंय मारुती ठोकरे दादाच्या नावात. सार आयोजन केलंय मारुती ठोकरे दादाच्या नावात. सारं आयोजन केलंय मारुती ठोकरे दादाच्या नावात. सारं आयोजन केलंय मारुती ठोकरे दादाच्या नावात. लाख मोलाचं ठेवलंय बक्षीस. सामना वीराला नजराना खास. 40 संघांचा आहे प्रवेश. रायगड ठाण्याचा समावेश. मनोहर आगेचं योगदान लाभलंय क्रिकेटच्या पंढरीत. मनोहर आगेचं योगदान लाभलंय क्रिकेटच्या हंगामात. सारं आयोजन केलंय मारुती ठोकरे दादाच्या नावात. सारं आयोजन केलंय मारुती ठोकरे दादाच्या नावात. निश्चितच आमच्या मंचावर आपण पाहतो की प्रमुख पाहुणे मात्र उपस्थित झाले. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मी विनंती करतो मारुती दादा टोकरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हरिश्चंद्रजी जाधव साहेबांचा आपण या स्पर्धेमध्ये सन्मान मात्र करावा. मी सन्माननीय रवींद्रजी जाधव साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या मंचावर यावं. आपलं पण या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. हरिश्चंद्रजी जाधव साहेबांचा सन्मान केला जातो या स्पर्धेमध्ये. मारुती दादा टोकरे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. सर्व आहेत या आयोजक आपण पाहतोय. त्यांच्या मार्फत ही स्पर्धा मात्र घडली जाते. मोरिया CC बिरदोले आणि त्यांच्या समवेत रोशन वंजरपाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने ही चालू असलेली मोठी स्पर्धा आणि कर्जत तालुक्यामधली 12वी मानाची ट्रॉफी तुम्ही निश्चितप्रमाणे आजमावत आहेत. 66 धावसंख्येचं लक्ष्य बदलापूर अंडर-19 संघाला आणि 66 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला बदलापूर संघ आतापर्यंत 30 धावसंख्येपर्यंत पोहोचला गेला. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत देवलीचे विद्यमान सदस्य अरुणजी खंडू विर्ले साहेबांचाही सन्मान मात्र केला जातोय. मी विनंती करतो मारुतीदादा टोकरे साहेबांना की आपले शुभ असते त्यांचंही आपण या स्पर्धेमध्ये सन्मान करावा. गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू आणि मोठी विकेट कर्जत अंडर-19 संघाला, ती सुद्धा अजय धुळे या खेळाडूच्या रूपात. रमंदमाई शिकलेली नव्हती का, रमंदमाई रडारी होती का, रमंदमाई थँक्यू थँक्यू. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर गणपतजी देहू मिसाळ साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की किशोरजी कालेकर साहेबांना की आपले शुभ असते त्यांचे आपण सन्मान मात्र करावा. या स्पर्धेमध्ये त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. सुस्वागतम. मोठी विकेट्स मात्र मिळवली. अजय धोळे हा महत्त्वपूर्ण खेळाडू मात्र बाद झाला. कुठलीही क्षमता राखणारा हा खेळाडू आहे. मोठे मोठे फटके मारणारा खेळाडू मात्र बाद झाला. अजूनही आपण पाहतोय की मयूर अजून मैदानात उपस्थित आहे. त्यानंतर मंचावर आमचे गुरुनाथजी तरे साहेब सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही सन्मान करण्यासाठी अरुणजी विर्ले साहेबांना आम्ही विनंती करतो की आपले शुभ असते त्यांचा आपण सन्मान करावा. अरुणजी विर्ले साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेत. पण गुरुनाथजी तरे साहेबांचा सन्मान करण्यासाठी किशोरजी कालेकर साहेबांना आम्ही विनंती करतो की आपले शुभ असते आपण सन्मान करावा. गोलंदाज तयार होतोय. चांगला फटका, चेंडू मात्र सरळ अमोल भोईरच्या हातामध्ये. अजून एक विकेट बदलापूर अंडर-19 संघाची. माझ्यापेक्षा भारी नाचून थँक्यू डीजे.
30 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात अंडर 19 बदलापूर संघाच्या. आम्ही ज्यांची वाट बघत होतो या स्पर्धेमध्ये असे ग्रुप ग्रामपंचायत देवलीचे विद्यमान सदस्य अरुणजी विर्ले साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो कुणाल साहेबांना की आपले शुभ असते आपण त्यांचाही सन्मान मात्र करावा. 30 धावा निश्चितच आपण बघतोय की धावफलकावर लागल्या गेल्या. 10 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. मयूर खेळाडू मात्र अजून मैदानात उपस्थित आहे. लेदर क्रिकेटमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. लेदरचा भरपूर अनुभव असणारा हा खेळाडू मात्र अजून मैदानात आहे. गोलंदाजी मार्कवर असणार वैभव थेर वेगवान गोलंदाज रफ्तारका राजा या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि बरेचसे सामने आपल्या संघाला मात्र जिंकून देणारा हा गोलंदाज कर्जत मधला रायझिंग स्टार म्हणून ज्याची ओळख आहे. कमीत कमी वेळामध्ये सर्वांना प्रेरित हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गवर पाहतोय. त्यानंतर आमच्या मंचावर रवींद्रजी जाधव साहेब सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मनोहरजी आगे साहेबांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ असते त्यांचे आपण मनापासून स्वागत करावं. मयूरच्या बॅटेतून गेलेला फटका क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. उंची भरपूर आहे, लांबी कमी होती पण खऱ्या अर्थाने चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि 2 धाव मात्र मिळतात आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 32 या अंकावर. 66 धावसंख्येचं लक्ष्य. पहिलाच विकेट ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती कर्जत 11 अंडर 19 संघाला फैजलची. जर फैजल शेवटपर्यंत टिकला असा तर 66 धावा सुद्धा कमी पडल्या असत्या. फैजलची विकेट मात्र मिळाली. त्यानंतर अजय आणि मयूरनी थोडीशी भागीदारी रचली, संघाला पुढे नेण्याचं काम सुद्धा केलं. त्यानंतर अजय बाद झाला आणि त्याच्या मागोमाग अक्षय सुद्धा बाद झाला आणि योगेश आता मैदानात आहे. मयूर आणि योगेश ही जोडी मात्र मैदानात आहे. वैभव थेर गोलंदाज तयार. पुनश्च मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटीची टॉप एज लागली, चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक 4 मात्र बाद झाला मयूर. निश्चितच आमच्या मंचावर ज्ञानेश्वरजी गायकर साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांचंही दोस्ती चषक 2018 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो चंद्रकांतजी कालेकर साहेबांना की आपले शुभ असते त्यांचंही या स्पर्धेमध्ये आपण सन्मान करावा. मानाची शाल आणि सन्मान चिन्ह एक आठवण भेट म्हणून मात्र त्यांना दिलं जातं. गरज आहे 8 चेंडू आणि 34 धावसंख्येची. 8 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. हा निश्चितच चांगला फटका आपण पाहतो की कव्हर पॉईंटमध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल सुद्धा झाला. एकेरी धावे करता आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 33 धावा धावफलकावर लागले गेले. संत गतीने क्रिकेट मात्र आता मैदानात चालू आहे. 2 खेळाडू मात्र आता मैदानात बदलापूर अंडर 19 संघाचे मात्र खेळतात. आज अमोल भोईर ज्यांनी किमया केली, 6 चेंडूवर 6 षटकार मात्र मारले आणि अमोल भोईर ज्याचा आपण बराचसा उल्लेख करतो बऱ्याचशा स्पर्धेमध्ये सुद्धा आजही त्यांनी नाव कमवलं कर्जत तालुक्यासाठी. एकेरी धाव ती सुद्धा काऊ कॉर्नरमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल सुद्धा झाला कार्पेट लेवलचा. एकेरी धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक 3 सुद्धा संपलं आणि 34 धावा लागल्या गेल्यात त्या बदलापूर अंडर 19च्या. जाऊया पुनश्च सुंदर असं गीत ऐकण्यासाठी रॉनी डीजेकडे. प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय की पारितोषिक 500 रुपयाचं आलंय. समीरसाठी आपण बघतो देवीदासजी भगत साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. आणि या सामन्यासाठी प्रेक्षणीय सामन्यासाठी आपण बघतो की सन्माननीय
विलासजी कालेकर साहेबांकडनं पारितोषिक मात्र ठेवलं गेलं. जो विजयी संघ होईल त्याला पारितोषिक मात्र देण्यात येईल. खऱ्या अर्थाने हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रेक्षणीय सामना ठेवा. प्रत्येक खेळाडूला तुम्ही दाद दिली पाहिजे आणि प्रत्येक खेळाडूला आपण पाहतोय की पारितोषिक लावलं जातं आमच्या आयोजकांकडनं. निश्चितच आपण पाहतो की निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगितल्यानंतर आणि या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत या गोलंदाजाला. प्रशांतला कोण विसरणार, ज्यांनी कर्जत प्रीमियर लीग गाजवली आणि आपल्या संघाला सुट्टा चांगल्या स्थितीमध्ये आणणारा हा गोलंदाज आहे. युवा गोलंदाज आहे. कमीत कमी वेळामध्ये चांगली गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज सुद्धा ठरला. निश्चितच आमच्या व्यासपीठावर रवींद्रजी जाधव साहेब मात्र इथे उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो कुणाल सरांना की आपल्या शुभ हस्ते तुम्ही त्यांचा सन्मान करावा. आकाशजी जमदारे साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर आमच्या यावं. खऱ्या अर्थाने कर्जत अंडर 19च्या भातेमध्ये हा मुख्यतः सामना मात्र गेला आहे, पण तरी सुद्धा झुंज दिली जाते. बदलापूर संघाकडनं धावा मात्र घेतल्या जातात. 1-1, 2-2, 3-3 धावा मात्र घेतल्या जातात. पण खऱ्या अर्थाने फलंदाज एकमेव गमवला. विकेट क्रमांक 5वा मात्र पडला जातोय बदलापूर अंडर 19 संघाचा. आकाशजी जमदारे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर यावं. त्यानंतर कमीत कमी वेळ आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी खऱ्या अर्थाने मुंबईपर्यंत जाऊन कर्जतकरांचं नाव मात्र प्रसिद्ध केलं. घाटकोपरमधली UK ट्रॉफी, मानाची ट्रॉफी त्याच्या वाटेला आली. त्यानंतर आपण बघतो की पनवेलमधल्या मानाच्या ट्रॉफ्या त्याच्या वाटेला आल्या. कर्जतकरांचं नाव कमीत कमी वेळामध्ये पुढं नेलं असे आमचे सर्वांचे लाडके समीरजी सोमणे साहेबांचं पण आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. समीरजी सोमणे यांचं स्वागत करण्यासाठी किशोरजी कालेकर साहेबांना आम्ही विनंती करतो की आपले शुभ हस्ते त्यांचंही आपण स्वागत करावं. एक धाव मात्र निश्चितच मिळते आणि एक धावसंख्येच्या मदतीने 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मिलन पाटील साहेब आमच्या समवेत मात्र जोडले गेलेत, ज्यांचा काही तासातच आपण बघतो वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत. गोलंदाज प्रशांत पुनश्च तयार होतं आपलं बॉलिंग मार्कवर. समीरजी सोमणे यांचा सन्मान मात्र केला जातोय. एक रायगड जिल्ह्यामधला गोड आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचणारे आमचे कमीत कमीत वेळामध्ये समीरजी सोमणे यांचं स्वागत केलं. त्यानंतर आकाशजी जमदारे साहेबांचाही सन्मान केला जातोय. तर मी विनंती करतो सन्मान करण्यासाठी चंद्रकांतजी कालेकर साहेबांना की आपले शुभ हस्ते त्यांचाही आपण सन्मान करावा. निश्चितच चांगला फटका, चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. हे धावांची गरज होती, या षटकारांची आधी गरज होती बदलापूर अंडर 19 संघाला आणि विजयी झाला कर्जत अंडर 19 संघ. या प्रेक्षणीय सामन्यामध्ये विजयी झाला. थँक्यू मॅन ऑफ द मॅच जाते करार नो डाऊट. ज्यांनी 6 चेंडू 6 षटकार मारले तो अमोल भोईर, ज्याला मॅन ऑफ द मॅच जाते. संघाचा संघनायक काय असतो ते त्यांनी दाखवून दिलं आणि अंडर 19 कर्ज संघाला विजयी सुद्धा केलं. त्याला मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आमच्या मंचावर मात्र यावं. पप्पू इंगळे साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. त्यानंतर बाळू आजारी साहेबांना पण आम्ही विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं. आपलंही सहर्ष आणि आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. आणि कर्जत अंडर 19 संघ लगेचच आपण आमच्या मंचावर या, वेळ घालू नका, लगेच आपल्याला मंचावर यायचं. आपली चमचमती ट्रॉफी तुमच्याकडे वाट बघते आणि धनादेश तुमचा वाट बघतोय. जेव्हा धनादेश विलासजी कालेकर साहेबांनी मात्र या स्पर्धेसाठी दिलंय. मी विनंती करतो की आपण लगेच व्यासपीठावर या. विघ्नेश
बदलापूर संघाचा निखिल आपण मंचावर या. आपल्या झीलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. निखिल बदलापूर संघाचा. विलासजी कालेकर विनंती करतो की त्यांनी स्टेजवर द्यायचं आहे. विजयी संघाला पारितोषिक देण्यासाठी विलासजी कालेकर यांच्याकडून ही पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. निश्चितच अमोल भोईरला योगेश आनंदा भोईर साहेबांकडनं 2000चं पारितोषिक आलं आहे. आणि आधीच आमच्याकडे 2500 रुपयाचं पारितोषिक आलं, म्हणजे 4500 रुपयाचा मानकरी ठरला तो अमोल भोईर. आपण लगेच आमच्या मंचावर आहे आणि